त्यानंतर थेट आपण बघतोय रोहित पवार हे तिथे पोहोचलेले आहेत आणि काही वेळांमध्येच आता बारामती पोलिसांमध्ये रोहित पवार हे तक्रार दाखल करणार आहेत। डीजीसीएने संबंधित VSR कंपनीची उड्डाणं ही तात्पुरती बंद केली आणि त्यानंतर आता फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांच्याकडे। जितेंद्र, म्हणजे प्रियांका, आपण बघतोय की एकंदरीत या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेऊन त्यामध्ये आवाज उठवला होता आणि वेगवेगळे पैलू समोर आणले होते आणि आपण पाहिलंय की आता काल मुंबईमध्ये त्यांनी त्या ठिकाणी तक्रार दाखल करण्यासाठी गेले असताना त्यांची तक्रार घेण्यात आली नाही आणि आपण पाहतोय की आता बारामतीच्या या तालुका पोलीस स्टेशनमध्ये आमदार रोहित पवार यांच्या समेत युगेंद्र पवार असतील आणि रोहित पवार त्यांचे वडील आणि शेकडो कार्यकर्ते या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत। आणि आता आपल्याला पाहायचं आहे की बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जे आहेत चंद्रशेखर यादव हे तक्रार घेणार का हे आपल्याला पाहायचंय। आणि आता नंतर या संदर्भात कार्यकर्त्यांनी असतील किंवा आपण या ठिकाणी जे महिला कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही असा पवित्रा या सर्व महिला कार्यकर्ते असतील, युवा कार्यकर्ते असतील यांनी घेतलेला आहे। संपूर्ण आता बारामती तालुका पोलीस स्टेशनला आता वेढा घातलेला आहे कार्यकर्त्यांनी। त्याचबरोबर वकील मंडळी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि एकच आवाज देत आहेत, एकच वादा अजितदादा, एकच वादा अजितदादा।